जयदीपजी, संवैधानिक पदावर बसून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या याच्याबद्दलची नाराजी प्रचंड आहे. तुम्हाला वाटतं का की इथं जेव्हा आपण न्यायदान करत असतो तेव्हा ह्या सगळ्या बाबींची काटेकोर काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे? निश्चितपणे मला वाटतं की ज्या प्रकारे शिवसेनेचे नेते आमच्या भगिनी आदरणीय सुषमाताई अंधारे यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायाधीशावर जर का अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आणि आमची रिपब्लिकन चळवळीची किंवा आंबेडकरी चळवळीची अशी आग्रही मागणी, आम्ही आक्रमक आहोत की असे जे वकील असतील, राकेश किशोर सारखे जे वकील असतील, याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयावर पदावर बसलेल्या व्यक्तीवर जर का अशा प्रकारे हल्ला होत असेल तर हा देशाच्या संविधानावर हल्ला आहे, हे मी मानतो. मी परत एकदा राकेश किशोर सारख्या नालायकांचा जाहीर निषेध करतो आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी करतो. ठीक आहे सर, एक मुद्दा आहे बाळासाहेबजी, साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्यानं गुन्हा केलेला असेल त्याचं खणून चौकशी करून सगळं करून सुद्धा त्याला दहशतवादी ठरवणं, देशद्रोही त्याला ठरवणं, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणं, अशा प्रकारचे आरोप सातत्याने विरोधकांकडून केले जातात. इथं तर थेटपणे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरती हल्ला केलेला आहे, त्याला काही पुराव्याची सुद्धा आवश्यकता नाही, समोरच सगळ्यांच्या जगजाहीर झालेला आहे. मग देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला काय हरकत आहे? तुम्हाला काय वाटतं? प्रश्न लक्षात घ्या की त्याने देशाच्या विरुद्ध काय कृत्य केलेलं आहे हेही आपल्याला तपासावं लागेल. एक गोष्ट, सरन्यायाधीशांवरती हल्ला होऊ शकत नाही. इथं कुठल्या नेत्यांच्या विरोधात बोललं तरी त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. अहो मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलतोच ना, आपण कुठे त्याचं समर्थन करतो त्या गोष्टींचं? पहिला मुद्दा घ्या लक्षात की तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये रजिस्ट्रार आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना आपण त्यांना काय शिकवायची काय गरज आहे? त्यांनी त्यांच्यावरती जे घटनात्मक तरतुदी किंवा ही जे दंड संहिता आहे त्याच्या अंतर्गत न्यायाधीशावर हल्ला होणं म्हणजे हा देशाच्या संविधानावर झालेला हल्ला आहे. अशा लोकांवर ॲट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. न्यायमूर्तींनी केलेला हल्ला आहे, त्यांनी कशाला सेक्युलरिझमच्या चौकटी बाहेर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझे मित्र डिबेट करत असतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही प्रथम ठीक आहे बाळासाहेब, मी उत्तर घेतो. भारतीय आहोत, कोणीही जातीचा आणि धर्माचा आधार घेता कामा नये. वी आर फर्स्टली आणि धर्माचा आधार याच्यासाठी घ्यावा लागतो कारण सरन्यायाधीशांनी धार्मिक टिप्पणी केलेली आहे, त्यांच्याकडे बघायला गेलं नव्हतं, बोलायला गेलं नव्हतं. पहिला मुद्दा हा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की आम्ही प्रथम भारतीय. एक मिनिट बाळासाहेब येतो मी तुमच्याकडे. मला त्यांचं म्हणणं ऐकू द्या. 25, 26, 27 ला बोलले होते, 56 ला नव्हते बोलले, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा मुद्दा मला बोलू द्या. याच्यावरचं आपण सोल्युशन कडे जायला पाहिजे. आणि याच्यावर जर तुम्ही असं जर भावना भडकवण्याचा कार्यक्रम केला आणि पुन्हा कोणाच्या तरी भावना दाबण्याचा कार्यक्रम केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय व्यवस्थेला कोणते कलम लावावे. बाळासाहेब उद्या जर प्रत्येक जण अशीच प्रतिक्रिया द्यायला लागला तर या देशामध्ये अराजक निर्माण होईल ना. या देशात कायद्याचं राज्य आहे की कशाचं राज्य? माझ्या भावना कशावर, तुमच्या भावना, याच्या भावना, त्याच्या भावना, असं कसं शक्य आहे? सुषमाताई, सुषमाताई चर्चा केलेली आहे. तुम्ही सुप्रीम कोर्ट, मला अपेक्षा आहे की प्लीज सुषमाताईंना बोलू द्या आता. माझी अपेक्षा आहे की मी बोलत असताना सराटे मध्ये करणार नाहीत आणि सराटे पूर्ण ऐकून घेतील. मी सराटेंचं बोलणं चालू असताना अजिबात त्यांना डिस्टर्ब केलं नाही. बोला. मला असं वाटतं सराटे आणि दवे दोघंही गोंधळलेले आहेत. एकीकडे सराटे किंवा दवेंचं असं, सराटेंचं असं म्हणणं आहे की तुम्ही कशी काय जात शोधून काढताय बरं? ते न्यायाधीश आहेत, संपला विषय, ते न्यायाधीश आहेत, जात शोधून काढू नका. आणि दुसरीकडे तेच सराटे आणि दवे असं म्हणतात की अहो त्यांनी काय टिप्पणी केली ती बघा, ते कोण आहे ते बघा, त्यांनी काय, जर त्यांनी टिप्पणी केली आणि त्या टिप्पणीवर तुमचा आक्षेप असेल तर तो आक्षेप तुम्ही दोन पद्धतीने, तुम्हाला हिंसक पद्धतीने तो आक्षेप काढायचा आहे का? चला 1 मिनिटासाठी मान्य केलं, तुम्हाला हिंसक पद्धतीने करायचंय तर मग ते कुठल्याही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये आणि कार्यक्रमात असते तर तुम्ही तुमचं हिंसक जे काही तुमची प्रतिक्रिया ती दिली असती. एक. दुसरं असं की तुम्हाला, कारण तुम्हाला हिंसकच कळतं, तुम्हाला संविधानिक काही कळतच नाही मुळात,
तुम्हाला सनदशीर वगैरे तुमचा आणि संविधानिक आणि सनदशीरचा विवेकाने वागण्याचा तुम्हाला संबंधच म्हणजे नाहीये. पण समजा सराटे मला आता बोलू द्या. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही त्याला संस्था म्हणून मान्य करताय की त्याची जात कशाला काढताय त्या माणसाची, तर मग तुम्ही तिथे का बरं हल्ला केला? आणि जर तुम्ही संस्था म्हणताय तर एका देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेवर हल्ला झाला हा राष्ट्रद्रोह नाही? अरे तुम्ही साधा एक पेनाची शाई फेकली तर तुम्ही 307चा गुन्हा दाखल करता आणि काय भडकाऊ वक्तव्य सांगतायत सराटे की भडकाऊ वक्तव्य करतायत. अरे जेव्हा संग्राम भंडारे, पडळकर किंवा राणे किंवा ही सगळी माणसं भडकाऊ वक्तव्य करतात तेव्हा सराटेसारख्या लोकांचं डोकं कुठे गेलेलं असतं? काय यांना कळत नाहीये का की या देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेवरती हा हल्ला आहे? काय यांना कळत नाहीये का की 8 तास लागतात या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला व्यक्त व्हायला? जर देशाचा राष्ट्रप्रमुख 8 तास व्यक्त व्हायला लावत असेल, आता तिसरी गोष्ट थांबा जरा. सराटे थांबा. फार ऐकलं तुमचं मी, फार ऐकलं तुमचं. आपण एकमेकांचा सन्मान ठेवा प्लीज प्लीज. वैयक्तिक नको. तुम्हाला सराटे फार कळायला लागला तुम्हाला? ऐकून घ्या. तुला काय कळायला लागलं? डोक्यावर बसाल का आमच्या? डोक्यावर बसता मग का तुम्ही तुम्ही? डोक्यावर नाही प्लीज वैयक्तिक नको. आपण मुद्दे मांडा प्लीज प्लीज प्लीज. ही आपण तुमच्या म्हणजे कोणाच्या? आमच्या म्हणजे कोणाच्या? सुषमाताई विलास भैया तुम्ही एखाद्या वेळेला गुणरत्न सदावर्ते आम्हाला विचारायचा होता गुणरत्नला प्रश्न की भाषा सदावर्ते तुम्ही या संविधानिक ठेवा, सगळ्या भाषा लोकांच्या लोकांची संविधानिक ठेवली सतत पाहिजे. तुम्ही बाजू घेता ना? हा बाजू कुठला न्याय घेणार. आहे? संविधान ही कोणती तुमच्यासाठी पद्धत पण आहे. आहे? संविधान काही तुमच्यासाठी ही नाही कोणती आहे. पद्धत आहे वापरायला तुमची की एकाला एक न्याय देता आणि दुसऱ्याला दुसरा न्याय तो देता? तुम्ही लावता या एकाला एक देशाच्या नाही, तुम्हाला सर्वोच्च दुसरा न्याय नाही. आम्ही ठीक लावत आहे. नसतो. सुषमाताई मी त्यांचं उत्तर घेतो. मी त्यांचं उत्तर घेतो. तुम्ही त्याला तुम्हाला अंडूपंडू वाटते का ही गोष्ट? बाळासाहेब बोला. त्या पद्धतीने नाही चालणार नाटक. हा सुषमाताई मी त्यांचं उत्तर घेतो. बाळासाहेब हा, उत्तर सर. द्या. सांगा ना कशाबद्दल उत्तर पाहिजे? आम्ही कोणतं उचकवण्याचं वक्तव्य केलेलं आहे? आम्ही संविधानाच्या चौकटीतच आमचा न्याय मागतोय ना. आम्हाला हे माहिती आहे ना की आमच्या परमेश्वरबद्दल कोर्टाच्या नाही चुकीचे शब्द त्यांचं म्हणणं उच्चारले आहे गेलेले आहेत. आता हिंदुत्ववादी नेत्यांकडून ज्या प्रकारची वक्तव्य केली जात आहेत, भडकवण्याची वक्तव्य केली जात आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीयेत? अहो मी बोललेलो आहे. मी बोलत नाही यांना काय माहितीये? मी बोलतो. पडळकरांनी चुकीचं वक्तव्य केलं असं मी बोललेलो आहे. राणेने श्लोक म्हटले, रिधुरीने काय श्लोक म्हटले का? श्लोक कोणी? म्हटले त्यांनी. हे भडकावणं नव्हतं का? राणेने जे अरे केलं मग ते काय त्यांचा विचार संस्कृतचे श्लोक आणि पूजा अर्चा होती का? त्यांना विचारा ना तुम्ही. मी का तुम्हाला असं बोलताय का? मेंदू गहाण टाकलाय. ठीक आहे सुषमाताई मी विचारतो. मेंदू गहाण टाकला का तुम्ही? ठीक आहे सुषमाताई मी विचारतो. आनंद दवेजी ज्या प्रकारच्या भावना आता या पद्धतीनं दुखावल्या गेल्या समजा सरन्यायाधीशांच्या त्या वक्तव्याच्या नंतर, पण भडकाऊ विधानं ज्या प्रकारची केली जात आहेत, हिंदुत्ववादी नेत्यांकडून ज्या प्रकारची भडकाऊ विधानं केली जात आहेत, त्या सगळ्याच्या बद्दल सुद्धा तुमची प्रतिक्रिया काय येत नाही? मग नाही, माझ्या पाहणीत तरी आतापर्यंत एकाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी भडकाऊ विधाने केलेली नाहीत. आम्ही आमची भूमिका मांडली की आमच्या देवाचा एकेरी उल्लेख नको होता, आमच्या देवाची टिंगलावा नको होतं की जा विष्णूला सांगा तू तुझी मूर्ती आवरून घे. हा सुद्धा आमच्या धर्माचा अपमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा वाढवणारं ते विधान वाटलं आम्हाला. मग त्याच्यावर आम्ही व्यक्त व्हायचंच नाही का? लोकशाहीनेच अधिकार दिलाय. त्या खुर्चीने ऐका ना सुषमाताई, तुम्हीच काय अँकरिंग करा, तुम्हीच करा अँकरिंग. विलाजी तुम्ही या साईडला. तुम्ही लोकांना सांगता माझ्या मध्ये बोलू नका, माझ्या कशाला मध्ये मध्ये बोलता तुम्ही? मग न्यायाधीशांनी ती मर्यादा नाही, त्यांचं म्हणणं आहे संग्राम भंडारे सारख्या व्यक्तींनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी विचारतो ताई मी विचारतो. त्यांना सांगा चर्चेची एक वेळ असते, अर्धा तास पाऊण तासाची. प्लीज थांबा मला त्यांना विचारू द्या. हा त्यांना एक सगळ्यात महत्वाचं सांगा, चर्चेची अर्धा तासाची वेळ असते, विषयांतर करू नका. हा तुम्ही बोला, तुम्ही सलग बोला. आणि जो व्यक्ती उपस्थित नाहीये कशाला बोलायचं? तुमच्या हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये धमक नाही राहिलेली कोणाची? शिवसेनेत कोणाची धमक नाही राहिली की आमच्या देवाचा का अपमान केला? एवढं भोगतोय आपण तरी सुद्धा तुम्हाला धमक होत नाहीये की का आमच्या देवाचा अपमान होतोय, का विष्णूचा अपमान होतोय, का अंधश्रद्धा वसरलं जातं ते? काही नाही. आम्ही सांगतो आमच्या भावना, हिंदूंच्या भावना दुखवल्या गेल्या ते निश्चित आहे. किशोरजींनी काय केलं आम्हाला काही देणं घेणं नाही. किशोरजी चुकलेत. पण न्यायमूर्तीचं वाक्य सुद्धा योग्य नव्हतं. सुषमाताई, तुमच्यापेक्षा माझा आवाज 100 पटीनं मोठा आहे.
हा? आणि प्रामाणिक आवाज आहे. आम्ही आणि विचार नाही तुम्ही- बदललेले, तुम्ही त्या राजेश आम्ही किशोरला विचार नाही साहेब बदललेले, बोलता. ठीक आहे. आम्ही भूमिका बदललेली माझा नाही. माझा वेळ साहेब संपलाय. आम्ही